वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसंध्या। जयतु संस्कृतं जयतु संस्कृतं। शक्तिसंभृतं युक्तिसंभृतं शक्तियुक्तिसंभृतं भवतु भारतं। शक्तियुक्तिसंभृतं भवतु भारतं। शस्त्रधारकं शास्त्रधारकं शस्त्रशास्त्रधारकं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। रीतिसंस्कृतं नीतिसंस्कृतं रीतिनीतिसंस्कृतं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। कर्मनैष्ठिकं धर्मनैष्ठिकं कर्मधर्मनैष्ठिकं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। भक्तिसाधकं मुक्तिसाधकं भक्तिमुक्तिसाधकं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। भारतं भारतं भवतु भारतं। जयतु संस्कृतं जयतु संस्कृतं। नमस्कार श्रोते हो। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून आणि सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करतो आहे। ईशावास्य उपनिषद आपलं अभ्यासून झालं आणि ते सविस्तर आपण अभ्यास केला। त्याच्यात 18 मंत्र होते। केन उपनिषद आता सुरू आहे आणि त्या केन उपनिषदाचा आजचा आहे तो 4था भाग आहे। आणि या 4थ्या भाग म्हणजे आता शेवटचा अखेरचा भाग आहे। 4 खंडामध्ये विभागले, त्यामुळे आपण 4 सेशन्समध्ये त्याची विभागणी केली। जसं उपनिषद असेल लहान मोठं किंवा जसे खंड असतील किंवा जसं त्याचे अध्याय असतील त्याप्रमाणे आपण त्याची विभागणी करणार आहोत। आणि सगळेच मंत्र घेणं शक्य होईल असं नाही। जेवढे महत्त्वाचे किंवा जेवढं आशयगर्भ वाटतील तेवढेच आपण घेणार आहोत आणि बाकीचा अभ्यास मात्र आपल्याला घरी करायचे। उपनिषदाची तोंड ओळख करून देणं एवढाच आपला ह्या उपक्रमाच्या मागचा खरं तर हेतू आहे। आणि जसं ईशावास्य उपनिषद आपल्याला थोडं तरी कळलं। केन उपनिषद हे काय आहे तर केनमध्ये पहिला शब्दच मुळी केन ईशितम प्रेषितम मनः असं त्याचं सुरुवात आहे। आणि म्हणून केन या सर्वनामानी किंवा या प्रश्नार्थक अव्ययाने सुरुवात झाली म्हणून ह्याचं नाव केन उपनिषद ठेवलं, हेही आपण पाहिलं। मग आता कुणी दिली आहे, कुणामुळे हे सगळं घडतं आहे, कुणी या इंद्रियांना प्रेरणा देणारा कोण आहे, या वाणीला या डोळ्यांना या कानाला या त्वचेला या घ्राणाला प्रेरणा देणारा कोण आहे तर ते आहे मन। मनाला प्रेरणा देणारा कोण आहे तो आहे प्राण। पण प्राणाला प्रेरणा देणारा कोण आहे असा प्रश्न विचारला आहे शिष्यानी आणि गुरूंनी त्याची सविस्तर उत्तरं दिली होती। हे पहिल्या खंडात पाहिलं। दुसऱ्या खंडातही त्याचाच आणखीन पुढचा भाग आपण पाहिला आणि तिसऱ्या खंडामध्ये आपण एक कथा पाहिली होती। आणि कथा ही नेहमीच लक्षात राहते। आणि त्या कथेचं सार असं आहे की देवदानवांचं युद्ध झालं होतं
आणि त्याच्यामध्ये देवांना विजय प्राप्त झाला आणि म्हणून ते जल्लोष करत होते, आपल्या विजयाचा आनंद उत्सव साजरा करत होते. असं सगळं सुरू असताना देवांना इतका त्याचा अहंकार झाला आणि म्हणून ते एकमेकांना आपापल्या विजयाबद्दल किंवा आपापल्या पराक्रमाबद्दल काही कथा रंगवून रंगवून सांगत होते आणि सगळं खाणं पिणं सोमपान सगळं सुरू होतं. अशा वेळेला काय झालं, अशा वेळेला समोरून त्या देवदानवांचा सगळा उत्सव चालू होता आणि समोरून एक कुठली तरी अशी धूसर आकृती गेली. तेव्हा इंद्राने विचारलं, ते काय गेलं आत्ता आपल्या समोरनं, ते जरा बघून या बरं. कोण बघून येते? अग्नी तू जातोस का? आणि म्हणून अग्नीला पाठवलं. त्याच्यानंतर अग्नी जाऊन परत आला, पण अग्नीला काही त्यांनी दिलेलं आव्हान पेलता आलं नाही. त्या यक्षाने एवढंच सांगितलं होतं की एवढीशी ही काडी जाळून दाखव, पण अग्नीला ते काही जाळता आलं नाही. मग वायू गेला, वायूला पण हेच सांगितलं. वायूलाही अहंकार झाला होता आणि वायू म्हणाला की मी मातरिश्व आहे, मी काही या जगातलं उडवू शकतो. तेव्हा त्याला एक गवताची काडी उडवायला सांगितली, पण ती काडीसुद्धा त्याला उडवता आली नाही आणि म्हणून त्या वायूसुद्धा शर्मिंदा होऊन संकोचून पुन्हा आला. तेव्हा मग इंद्र स्वतः गेला, पण इंद्राला तर ते धूसर आकृतीसुद्धा दिसली नाही किंवा त्याला कुणाशी बोलतासुद्धा आलं नाही. तेव्हा त्याला वाईट वाटलं. पण इंद्र असा होता की इंद्राला अहंकार नव्हता, म्हणजे कमी प्रमाणात होता, कारण त्याची साधना होती आणि म्हणून इंद्र वाट बघत थांबला की इथे ती आकृती होती ती गेली कुठे, आणि म्हणून ती आकृती नाहीशी झाली. तेव्हा इंद्राला कळलं की अग्नी आणि वायूला त्याचं दर्शन तरी झालं, त्याला त्यांच्याशी बोलता तरी आलं, पण मला तेही शक्य झालं नाही. तर माझं काय चुकलं आहे किंवा मला याच्यात धीर धरून काहीतरी साधना करायला पाहिजे का? आणि म्हणून इंद्र तिथेच थांबला आणि दूरवर त्याला एक स्त्री दिसली आणि त्या स्त्रीशी तो बोलला आणि ती स्त्री काय सांगते, ती म्हणते की माझं नाव आहे उमा हैमवती. ती कोण होती? ती उमा हैमवती. हैमवती म्हणजे हिमकन्या, म्हणजेच पार्वती, म्हणजेच शक्तीचं स्वरूप होतं. आणि अशी ही हिमकन्या इंद्राशी काय बोलते, हा जो संवाद आहे, म्हणजे हा साधा संवाद नाही आहे बरं का, हा आपल्यासारखा संवाद नाही आहे, हा प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानाचा संवाद आहे. आणि ती हैमवती उमा या इंद्राशी काय बोलते आणि त्याला काय सांगते, हेच आज आपण या 4थ्या खंडातनं जाणून घेणार आहोत. अर्थातच सगळीकडे अजूनही उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळी नुकतीच झालेली आहे. आता तुळशीच्या लग्नाचे वेध लागलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सगळेही गडबडीत असाल, पण उत्साहात असाल. पण ह्या उत्साहाला थोडीशी ज्ञानाची किनार लाभली किंवा ह्या समृद्धीला, ह्या सगळ्या आपल्या ज्या आनंदोत्सवाला थोडंसं ज्ञानाचं जर का झालर असेल तर किती ते दुधात साखरच असं म्हणावं लागेल. आणि म्हणून हा 4था खंड आज आपण बघणार आहोत. आणि 4थ्या खंडामध्ये 9 मंत्र आहेत, त्यामुळे ते पूर्ण होतील ह्या संपूर्ण आजच्या सेशनमध्ये. सुरू करायचं मग 4था खंड. चतुर्थ हा खंड हा काय म्हटलेलं आहे, सा ब्रह्मा इति ह उवाच ब्रह्मणो वा एतद्विजये महीयध्वम् इति ततो ह एव विदांचकार ब्रह्म इति. अर्थ नाही कळला अजून आपल्याला, अन्वय बघूया म्हणजे अर्थ कळेल. सा उवाच, सा ह उवाच. सा म्हणजे कोणती देवी, ती उमा. ह म्हणजे निश्चितपणाने, उवाच म्हणजे म्हणाली, ती म्हणाली, ब्रह्म इति, ते जे तुला दिसलं नाही ना आणि ज्याची तू वाट बघतोयस ते काय होतं, ते ब्रह्म इति, ब्रह्मच होतं. ब्रह्मणः वै एतद्विजये महीयध्वम् इति. हा जो तुम्हाला विजय मिळाला ना, तो वस्तुतः ब्रह्माचा विजय होता. तत एव विदांचकार ब्रह्म इति. ती म्हणाली ते ब्रह्म होतं आणि त्या ब्रह्माच्या विजयाला तुम्ही स्वतःचा मोठेपणा समजलात. आणि हे त्याचं बोलणं ऐकल्यानंतर, तिचं बोलणं ऐकल्यानंतर इंद्राला निश्चितपणाने ह विदांचकार असं म्हटलेलं आहे. ह म्हणजे निश्चितपणे आणि विदांचकार म्हणजे त्यांनी जाणलं की ते यक्ष किंवा ती धूसर आकृती, ते जे काही समोरून गेलं ते ब्रह्मच होतं, असं इंद्राला कळलं. आता बघा इंद्र कसं आहे, इंद्राबद्दल आपल्याला कथा अनेक माहिती आहेत, पण इंद्र हा अतिशय पराक्रमी आहे, आजानुबाहू आहे, स्वरूपवान आहे, अतिशय शूर असा आहे आणि शिवाय बुद्धिमान आहे, ज्ञानवान आहे. आणि त्यांनी हे पहिल्यांदा आत्मज्ञानाचा प्रत्यय त्याला आला आणि म्हणून तो इंद्र म्हणजे देवांचा राजा आहे. म्हणजे कसं आहे, आपल्याला फार विपर्यस्त कथा माहिती आहेत
की इंद्र म्हणजे नुसते अप्सरांचे नृत्य बघणारा किंवा नुसतं सोमपान करणारा किंवा सुखोपभोग असा इंद्र नाही आहे. इंद्राबद्दल वेदांमध्ये अनेक सूक्त आहेत, 100च्या वर सूक्त इंद्राची सूक्त आहेत. त्यामुळे इंद्राचं महात्म्य आपण ह्या निमित्ताने जाणून घेऊया. पण त्याच निमित्ताने हेही जाणून घेऊया की देवांनासुद्धा अहंकार चुकलेला नाही. आपण तर सामान्य माणसं, आपल्याला अहंकार आहेच. देवांनासुद्धा जो चुकला नाही तो आपल्याला कसा चुकवता येईल? पण येईल. इंद्राचं उदाहरण त्याच्यासाठीच आहे की इंद्राने जशी साधना केली, जसा धीर धरला आणि ती उमयने किंवा त्या मायेने त्याला सगळं त्याचं रूप समजावून सांगितलं, आत्मज्ञान दिलं, तसंच आपल्याला होणार नाही असंही नाही आहे. आता बघूया याचं सविस्तर, या मंत्राचं आणखीन सविस्तर बघूया की ती म्हणाली ना, त्या ब्रह्माने तुम्हाला शक्ती दिली म्हणून तुम्ही विजयी झालात. तो ब्रह्माचा विजय असूनसुद्धा तुम्हाला वाटलं की तो तुमचाच आहे. हे ऐकून इंद्र खजील झाला, शर्मिंदा झाला. इंद्राचा अहंकार आधीच गेलेला होता बरं का, लक्षात घेऊया. इंद्राचा अहंकार आधीच गेला होता आणि त्या दिव्य शक्तीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्यामध्ये होती. ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होण्यासाठी 2 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत, हे या निमित्ताने आपण समजावून घेऊया. पहिलं म्हणजे अहंकार गळून गेला पाहिजे आणि जिज्ञासा, तळमळ अतिशय उत्पन्न व्हायला पाहिजे की ते ब्रह्म म्हणजे काय आहे मला कळायलाच पाहिजे. अशी तळमळ हे दोन्ही इंद्रामध्ये होतं आणि म्हणून ही जी जिज्ञासा त्याच्यामध्ये जागी होती, तीव्र जिज्ञासा होती, हे पाहून त्या उमेने ओळखलं की हा आता ब्रह्मज्ञान घेण्यासाठी अधिकारी आहे, पात्र आहे, सक्षम आहे. ब्रह्मज्ञान मिळवण्याची सुद्धा पात्रता अंगात यायला पाहिजे. उगीच कुणालाही ब्रह्मज्ञान होत नाही. त्याला अर्थात तुमच्या लौकिक गोष्टी आवश्यक आहेत असं नाही आहे. त्याच्यासाठी शिक्षण नको, त्याच्यासाठी रूप नको, त्याच्यासाठी संपत्ती नको, त्याच्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा नको, काही नको. पण ह्या 2 गोष्टी पाहिजे, अहंकार नाश पाहिजे आणि जिज्ञासा, तीव्र जिज्ञासा पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी इंद्राकडे होत्या. त्यामुळे अनन्यभाव मनात उत्पन्न झाला, शरणागत अवस्था आली आणि त्या शक्तिमानाच्या शक्तीची आपल्याला थोडी जरी जाणीव झाली की खरंच आहे, शक्तिमान तोच आहे. जे काही माझ्यामध्ये शक्ती आहे तीसुद्धा त्याने दिली आहे, ही जेव्हा जाणीव होते, साधकाची ही स्थिती झाली म्हणजे तो ब्रह्मविद्येचा अधिकारी होतो. आणि अधिकारी झाला तरी गुरुकृपेशिवाय हे शक्य नाही. आणि गुरु कोण असेल? अगदी चांगदेवांनासुद्धा मुक्तेने उपदेश केलेला आहे. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद नाही आहे, लहान मोठा वयाचा लहान मोठेपणा नाही आहे, कुठलाच भेद नव्हता. आता इथे सुद्धा या देवेंद्राला त्या उमेने उपदेश केलेला आहे, आदेश दिलेला आहे. आणि ब्रह्मज्ञान म्हणजे नेमकं काय हे तिने त्याला समजावून सांगितलं आहे. आणि म्हणून ततोह एव विदांचकार ब्रह्म इति, त्याला त्यांनी निश्चितपणाने जाणलं की ते जे होतं तेच ब्रह्म आहे आणि त्यांनीच आम्हाला ही सगळी शक्ती पुरवली होती. पुढचा मंत्र, दुसरा मंत्र आहे, तस्माद् वा एते देवा अतितराम इव अन्यान देवान यद अग्निः वायुः इंद्ररस्ते येन न येन नेदिष्ठं पस्पृशुस्ते येन प्रथमो विदांचकार ब्रह्म इति. म्हणजे बघा, हे 3 देव गेले. आता त्या ब्रह्माच्या शोधामध्ये पहिल्यांदा अग्नी गेला, मग वायू गेला आणि मग इंद्र गेला. त्यामुळे हे 3ही देव इतर देवांपेक्षा निश्चितपणाने श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांना पहिल्यांदा पाठवलं ना. याच तिघांनी ब्रह्माला जवळून स्पर्श केला. अग्नी आणि वायूनी तर त्या ब्रह्माला पाहिलं, त्याच्याशी बोललं, ते ब्रह्म बोललं. इंद्राशी बोललं नाही, इंद्र जाताच ते अदृश्य झालं. पण ती उमेने जो इंद्राला उपदेश केला आहे त्यामुळे नेत्रांनी असेल, कानांनी असेल, याच देवांना पहिल्यांदा कळलं की ते प्रगट झालेलं कोण होतं, तर ते ब्रह्म होतं. समजते ना आता? बघा, आता अहंकार नाश ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. समजा एखादी व्यक्ती सगळ्या शास्त्रांचं जाणकार असली, परमाणूचं ज्ञान असेल, अगदी सगळ्या सृष्टीचा, सगळ्या पृथ्वीचा हिशोबसुद्धा ज्याला माहिती आहे, इतका तो प्रज्ञावान असेल
तरी जोपर्यंत अहंता आहे तोपर्यंत कोटी जन्म गेले तरी परब्रह्मापर्यंत पोचता येणार नाही. हे लौकिक ज्ञान, हे व्यावहारिक ज्ञान, या तुमच्या पदव्या, हा तुमचा ग्रंथाभ्यास, व्यासंग काही उपयोगी पडत नाही. खूप ज्ञान आहे, खूप अभ्यास आहे, सगळ्याचं नॉलेज आहे, पण ते पुरत नाही. असे कोट्यावधी जन्म गेले, मूढा जन्मनी जन्मनी असं म्हटलं आहे ना. त्यामुळे असे अनेक जन्म गेले तरी परब्रह्मापर्यंत पोचता येईल का? नाहीच पोचता येणार. त्यामुळे देवांना आपली चूक खरंच कळून आली. अग्नी काय, इंद्र काय, याला चूक कळून आली. त्यांच्या अहंकाराचा मद उतरला आणि परब्रह्माने त्यांच्यावर कृपा केली. म्हणून हे तिन्ही देव इतर देवांपेक्षा जरा बेटर आहेत, श्रेष्ठ आहेत. आणि हे तिन्ही देव परब्रह्मापर्यंत निदान पोचू शकले. कारण परब्रह्म या मायेच्या प्रांतात येतच नाहीत आणि देव हे मायेच्या अलीकडे आहेत बरं का. लक्षात घेऊया, आपल्याला थोडं गोंधळ होतं की देव म्हणजे कोण, परब्रह्म म्हणजे कोण. देव हे अलीकडचे आहेत आणि परब्रह्म हे पलीकडचे आहेत. पण तरी त्या देवांनासुद्धा त्या परब्रह्माचं तिघांना अर्थातच दर्शन झालं आणि ते त्याला स्पर्श करू शकले. आणि म्हणून इथे शब्द आला आहे पस्पर्शुः, पस्पृशुः. पस्पृशुः हे स्पृश धातूचं परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. स्पृश म्हणजे स्पर्श करणे, पस्पृशुः म्हणजे स्पर्श करू शकले. हे परोक्ष भूतकाळ. आणि परोक्ष भूतकाळ केव्हा वापरतात? आणि परोक्ष भूतकाळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, थोडक्यात अगदी सांगते, आपला काही व्याकरणाचा आता अभ्यास नाही करायचा, तरी थोडक्यात सांगते. परोक्ष भूतकाळ हा फार पूर्वी होऊन गेला आहे. रामायण, महाभारत किंवा त्याही पूर्वीचा जो काळ आहे त्या काळाला परोक्ष, परईक्ष, डोळ्याच्या पलीकडे जे घडून गेले ते जे तुम्हालाही माहिती नाही, जे मलाही माहिती नाही. आणि म्हणून परोक्ष भूतकाळामध्ये प्रथम पुरुष नाही आहे आणि द्वितीय पुरुष नाही, फक्त तृतीय पुरुष असतो. पण तिसऱ्याबद्दल बोलतो आहे ना, मी नव्हते, तुम्ही पण नव्हतात. पण प्रथम पुरुष नाही, द्वितीय पुरुष नाही, फक्त तृतीय पुरुष. आणि पस्पृशुः हे देवांचं तृतीय पुरुषाचं बहुवचन इथे वापरलं आहे की त्यांनी स्पर्श केला, एवढंच तिथे म्हटलेलं आहे. पण इंद्राला मात्र त्या उमेच्या कृपेने त्या ब्रह्माचं स्वरूप कळू शकलं. निश्चित ज्ञान हे फक्त गुरुकृपेनेच होतं असं म्हटलेलं आहे. अतितराम इव अन्यान, जणू काही, इव म्हटलेलं आहे ना, इव म्हणजे जणू काही त्यांनी स्पर्श केला. पुढचा तिसरा मंत्र आहे तस्मादवा इंद्रो अतितराम इव अन्यान देवांस य एदन उद्दिष्टम पस्पर्श स ह्येनत प्रथमो विदांचकार ब्रह्म इति. म्हणून त्या सगळ्या आणि त्या तिन्ही देवामध्ये इंद्र श्रेष्ठ आहे. त्यानेच त्या ब्रह्माला जवळून स्पर्श केला आणि जाणलं की हे ब्रह्म आहे. नाहीतर ब्रह्म हे इंद्रिय गोचर नाहीच आहे, आपल्याला माहिती आहे. मग आता हा इंद्र आहे तो वायूपेक्षा आणि अग्नीपेक्षा श्रेष्ठ आहे. मग कसा श्रेष्ठ आहे की ते ब्रह्म होतं, ते अग्नी आणि वायूशी निदान बोललं तरी इंद्राशी बोललं नाही. पण म्हणूनच इंद्राचा अहंकार गळून पडला की मी एवढाही नाही आहे का, अग्नी वायूशी ते बोललं आणि माझ्याशी बोललंही नाही. त्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. पण तो दुखावला गेला त्याचबरोबर तो गळून पडला. कारण इंद्र हा विचारी होता, जिज्ञासू होता, साधक होता. त्यामध्ये श्रेष्ठ गुण असल्यामुळेच तो राजा आहे. ते यक्ष जरी अंतर्धान पावलं, त्याच्याशी बोललं नाही, त्याला दिसलंसुद्धा नाही, पण म्हणून इंद्राने चिकाटी सोडली नाही, पेशन्स सोडला नाही, धीर धरून तो उभा राहिला, परत आला नाही, तिथेच थांबला. अतिशय आर्ततेने त्यांनी ते यक्षाचं रहस्य उलगडण्यासाठी वाट पाहत राहिला, प्रार्थना केली. तेव्हा तो ब्रह्मविद्येला पात्र ठरला. लक्षात घेऊया, 2 गुण आपल्या अंगात पाहिजेत. अहंकार रहित व्हायला पाहिजे आणि जिज्ञासा, तळमळ, ध्यास लागला पाहिजे. ते ब्रह्म मला कळायलाच हवं, मला त्याचं आकलन व्हायला हवं, ही एक तळमळ लागायला पाहिजे जीवाला. मागच्या भागात आपण बोललो होतो की मोबाईल आपला नसेल, काही काळासाठी तो इनॲक्टिव्ह झाला, आपण किती बेचैन होतो. या ब्रह्माची तशी ओढ लागली आहे का आपल्याला? तशी लागली होती इंद्राला.
आणि म्हणून इंद्र अतिशय बेचैन झाला आणि त्याला वाटलं हे काय येते मला कळायलाच पाहिजे. आणि म्हणून इंद्राला ते सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपं पाहता आली. त्या उमेच्या रूपात त्या ब्रह्माचं सगुण दर्शन घडलं आणि काहीही दिसलं नाही तेव्हा ते निर्गुण दर्शनही त्याला घडलं. कारण ब्रह्म हे इंद्रियाच्या पलीकडे. ब्रह्म म्हणजे काय आहे? ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे, ती दिसत नाही, ती कार्यावरून जाणता येते. एखादी गोष्ट घडली, उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाची पहिली सर येते तेव्हा ओसाड एखाद्या मैदानामध्ये गवत उगवून येतं. याच्यावरनं आपल्याला जाणता येतं की त्या जमिनीमध्ये त्या गवताचं बी होतं. दिसत नव्हतं आम्हाला, पण होतं. कार्यावरून कारण जाणता येतं ते असं. त्यामुळे अग्नी आणि वायूला पराभूत करणारं ते यक्ष जे होतं, दिव्य महान शक्तिमान आहे, ही श्रद्धा इंद्राच्या मनात होती. या श्रद्धेमुळे, जिज्ञासेमुळे आणि अहंकाररहित झाल्यामुळे त्याला त्या उमेचं दर्शन घडलं आणि ज्ञानप्राप्ती झाली. समजते ना? ही उमा, ती हैमवती कोण आहे? ती साक्षात शक्ती स्वरूप आहे. ती साक्षात शक्ती आहे. त्या ब्रह्माचं सगुण रूप म्हणजे ही शक्ती आहे. शिव आणि शक्ती, शिव हे दिसत नाही, पण शक्ती ही कार्याने दिसते. शक्तीसुद्धा दाखवता येत नाही. दाखव बरं तुझी शक्ती. शक्ती दाखवता येणार नाही. एखाद्या कुस्तीमध्ये एखाद्या मल्लाला विजय मिळेल किंवा बुद्धीचं बळ दाखवायचं तर एखादा शोध लावता येईल, एखादा अवघड गणित सोडवता येईल, पण शक्ती दाखवता येत नाही. पण इंद्राला मात्र ती दिसली आणि तिने काय सांगितलं? तिने हे संपूर्ण ब्रह्मज्ञान इंद्राला करून दिलं आणि म्हणून इंद्राला सगुण निर्गुण दोन्ही रूपं दिसली. आता हा जो तिने उपदेश केला ना, तिने जे सांगितलं ना इंद्राला, त्याला या वेदांच्या भाषेमध्ये आदेश म्हटलेलं आहे. आदेश. आदेश याचाच म्हणजे हा ब्रह्माचा आदेश आहे. आणि तस्य एष आदेशो यद एतत् विद्युतो व्यद्युत तदा इति मी शदा इत्यादी दैवतम. हा ब्रह्माचा आदेश आहे. आणि तो आदेश कसा असतो? पुष्कळ तासभर बोलणं किंवा व्याख्यान देणं हा आदेश नाही आहे. लक्षात घेऊया. वीज जशी क्षणार्धात चमकून जाते, विद्युतो, विद्युतो, द्यू हा धातू आहे. द्यू म्हणजे चमकणे आणि त्याला म्हणजे विशेषत्वाने चमकणे, प्रखरपणाने. वीज किती प्रखर असते, पण आत्ता दिसली म्हटला ती एकदम नाहीशी होते, अदृश्य होते. तसंच जसं किंवा डोळे निमिषार्धात उघडझाप करतात. आपण ठरवून डोळे उघडणं मिटणं वेगळं, पण आपल्या न कळत कितीतरी वेळेला डोळ्यांची उघडझाप होत असते. त्याला उन्मिषण आणि निमिषण असं म्हटलेलं आहे. उन्मिष म्हणजे डोळे उघडणे आणि निमिष म्हणजे मिटणे. म्हणून तर आपण म्हणतो ना, निमिषार्धात अशा गोष्टी घडल्या. निमिषार्ध म्हणजे पापणी लवायच्या आत. आता हे जे इंद्राला जो तिने आदेश दिला, तो किती वेळ व्याख्यान दिलं? अहो नाही, क्षणभर. क्षणसुद्धा नाही, क्षणसुद्धा कमी पडेल इतक्या कमी वेळात. आणि वीज जशी चमकते तसं ते इंद्राला क्षणार्धात हे ज्ञान झालं. आणि एकूणच ब्रह्मासंबंधी जे काही ज्ञान दिलेलं आहे उपनिषदामध्ये त्याला आदेश असं म्हटलेलं आहे. ब्रह्माची अधिभौतिक अधिदैविक अशीही रूपं आहेत. आणि पंचमहाभूतांसंबंधी जे काही आहे ते अधिभौतिक आहे. आणि तेजोमय द्युतियुक्त किंवा देवतांसंबंधी जे आहे त्याला अधिदैविक म्हटले. साधी सोपी व्याख्या आहे. पंचमहाभूतांसंबंधी ते अधिभौतिक आणि जे द्युतिमान आहे देवांसंबंधी ते अधिदैविक आहे. परब्रह्म सगळीकडे भरून असल्यामुळे आचार्य, आता गुरुजी, ही सगळी रूपं शिष्यांना समजावून सांगत आहेत. आणि शिष्यांच्या रूपाने आपणही शिष्यच आहोत ना, आपणही ते समजावून घेतो आहे. आणि हे समजून देण्यासाठी अर्थातच उत्तम जो गुरु असतो ते उत्तम दृष्टांत वापरतात, उपमा देतात. ती कल्पना, तो सिद्धांत समजून देण्यासाठी दृष्टांत देतात. इथेसुद्धा हा दृष्टांत दिलेला आहे की ब्रह्म सगळीकडे भरून राहिलं आहे पण आम्हाला दिसत नाही. इथे पण आहे का? इथेसुद्धा आत्ता ब्रह्म आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, इथे या वहीत आहे, या लॅपटॉपमध्ये, सगळीकडे ब्रह्म आहे. आम्हाला दिसत नाही ना. त्यामुळे दिसत नाही आणि म्हणून आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही, हो की नाही? पण मात्र हे ब्रह्म
तुम्हाला कधी कधी जाणीव करून देतं. कधी कधी क्षणमात्र असं चमकून गेल्यासारखं काहीतरी तुमच्याही मनात विचार येतो की नाही, आणि आपण त्याला काय म्हणतो की मला क्लिक झालं, मला ही कल्पना क्लिक झाली. अगदी साध्या साध्या व्यवहारातल्या सुद्धा गोष्टी कुणी शिकवल्या नसतात. कधी कधी आपलं आपल्यालाच कळतं की नाही, आपलं आपल्यालाच कळतं. म्हणजे काय होतं, बुद्धीमध्ये प्रकाश पडतो, बुद्धीमध्ये ती भवानी प्रकट होते. ही जी चमकणं आहे ना, त्यामुळे विष क्षणभर चमकते, आसमंत उजळून टाकते. मग मात्र त्याचा ध्यास लागतो, आणि ध्यास लागला की त्याच्या प्राप्तीसाठी तो अधिकाधिक प्रयत्न करतो. अशा आर्ततेने, दृढविश्वासाने, दृढनिश्चयाने प्रयत्न करू लागला की निश्चित त्या ब्रह्माची प्राप्ती होते. आणि आमच्या ऋषीमुनींनी हेच केलं. ते जेव्हा तरल अवस्थेमध्ये तप करत होते तेव्हा त्यांचे विचार सूक्ष्म तरल होत अगदी हलके 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 होत गेले. त्यांचं शरीरही हलकं झालं, जमिनीपासनं काही अंतर उचललंसुद्धा गेलं. आणि अशा स्थितीमध्ये त्यांना जे स्फुरलं तेच ब्रह्मज्ञान आहे. पण एकदा स्फुरलं, समजा ते नीट कळलं नाही, पुन्हा पुन्हा त्याचा ध्यास लागतो, पुन्हा ते दर्शन घडावंसं वाटतं. इंद्राला हे अशा प्रकारचं दर्शन घडलं, त्या ब्रह्माने दाखवलं. आणि देवीच्या रूपाने अस्पष्ट रूप, आणि नंतर म्हणजे त्याचं स्थूल रूपही दिसलं, सूक्ष्म रूपही दिसलं. अशी अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशी तिन्ही रूपं इंद्रानी पाहिली. हा गोष्टीचा आता उत्तरार्ध सुरू आहे. अथ अध्यात्म. आता अध्यात्माला, अधिभौतिक आणि अधिदैविक पाहिलं, आता अध्यात्म म्हणजे काय आहे ते बघूया. अध्यात्म हा शब्द किंवा हे पद आपण थोड्या वेगळ्या अर्थाने वापरतो. अध्यात्म म्हणजे देवदेव करणं असं आपण म्हणतो, हे याचा अर्थ नाही आहे. अथ अध्यात्म, आता तुला अध्यात्म सांगतो असं गुरुजी म्हणत आहेत. यत् मनः एतत् गच्छति इव च एतत् अभीक्ष्णम् उपस्मरति अनेन संकल्पेन. बघा आता काय म्हणलेलं आहे, अथ अध्यात्मं यत् एतत् गच्छति इव च मनो अनेन च एतत् उपस्मरति अभीक्ष्णं संकल्पः. आता आपण इथून तिथे जातो. मी या खोलीतनं त्या खोलीत गेले, किंवा इथून मुंबईला गेले, मुंबईहून आणखीन दिल्लीला गेले, दिल्लीहून आणखीन कुठे मनालीला गेले. कुठेतरी आपण सारखे जातो पण हे दिसतं ना. मी शरीराने इथून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, शरीराने जातो. आणि मनाने जेव्हा जातो तेव्हा नेमकं काय घडतं, दिसतं का? मी आत्ता इथून मुंबईला माझं मन गेलं आहे, पण मी इथेच आहे. तुम्हाला कुठे माहिती माझं मन कुठे गेलं आहे आत्ता? तुम्हाला नाही ना माहिती, कारण मन दिसत नाही. आणि म्हणून इथे त्याला एक सुंदर शब्द, उपनिषदाचं नुसतं वाङ्मय जरी अभ्यासायचं म्हटलं, त्याच्यातल्या शब्दांचा जरी अभ्यास करायचा म्हटला तरी केवढं वैभव आहे. यत् एतत् गच्छति इव शब्द वापरला आहे. मन गेल्यासारखं वाटतं, जात नाही. आणि जातं म्हणजे काय, आपण म्हणतो की माझं मन इकडे गेलं, माझं मन थाऱ्यावर नव्हतं, माझं मन तिकडे गेलं किंवा भूतकाळामध्ये गेलं, असा काहीतरी आपण म्हणतो. जातं म्हणजे काय करतं, मन जात कुठेच नाही, मन इथेच आहे. पण मनातनी ते स्मरण घडतं. भूतकाळामध्ये 25 वर्षापूर्वी काय झालं ना ते मला आत्ता आठवतं आहे. आणि म्हणून माझं मन तिथे चिकटलं आहे, पण मी इथेच आहे. मन गेल्यासारखं वाटतं असं म्हटलं आहे, म्हणून गच्छति इव असं म्हटलेलं आहे. जणू काही जातं, ते कुणालाच दिसत नाही. आपण कुठेतरी जातो, हिमालयात जातो म्हणजे काय, प्रत्यक्ष मनाने जातो म्हणजे प्रत्यक्ष जात नाही बरं का. एक 10 वर्षापूर्वी मी हिमालयात गेले ते ट्रेकला, त्याची आठवण फक्त झाली म्हणजे मी मनाने हिमालयात गेले. आणि मग ती आठवण झाली की पुन्हा असं वाटतं की हां परत जायचं का, पुन्हा मन संकल्प करतं. या ब्रह्मज्ञानाचं तसंच आहे. एक क्षणात एक चुणूक दाखवून जातं ते, आणि मग पुन्हा त्याचा ध्यास लागतो, पुन्हा ते दिसावं असं वाटायला लागतं साधकाला. म्हणून तर आपण जप करतो म्हणजे काय आहे, त्या मन सारखं धावतं, त्याला पुन्हा 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 त्या परमेश्वराच्या ठिकाणी नेऊन चिकटवतो. मन जातं म्हणजे नेमकं काय होतं, मन तिथे चिकटतं.
मग जप करताना सुद्धा त्या उपास्य देवतेच्या जवळ जातो. श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना आम्ही रामाच्या चरणापाशी जातो. ओम गणपतये नमः म्हणताना आम्ही गणपतीच्या जवळ जातो. हे जपाचं, हे साधनेचं हे महत्त्व आहे. आणि वारंवार तिथे गेलं की त्याचा ध्यास लागतो आणि मग मन त्याच्या भेटीची इच्छा करायला लागतं. ही इच्छा तीव्र झाली की उपास्य देवतेचं दर्शन घडतं. आता बघा, लॉजिकल संबंध आहे की नाही, हा सायंटिफिक संबंध आहे. हा भोळे भाबडेपणा नाही आहे की तुम्ही जपाची माळ घेऊन बसा, 13 कोटी जप झाला की तुम्हाला श्रीरामाचं दर्शन होईल. ही खरी गोष्ट आहे. कारण ते सायन्सने सिद्ध केलं आहे की मन पुन्हा 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 त्या रामाजवळ जायला लागलं की त्या रामालाच तुमची ओढ लागते, आस लागते भेटीची आणि त्या उपास्य देवतेचं तुम्हाला दर्शन घडतं. याच्यामागे सायन्स आहे. ह्याच्यामध्ये भोळा भाव अजिबात नाही आहे. अर्थात श्रद्धा पाहिजेच, पण मनाला अशी ओढ लागण्यासाठी सुद्धा कृपा त्याचीच पाहिजे. जप मी पुष्कळ करते असा तुम्ही म्हणाल, आम्ही रोज एवढा जप करतो. नुसताच मेकॅनिकली जप करून उपयोग नाही ना. त्याची ती ओढ लागायला पाहिजे आणि ती ओढ लागण्यासाठी सुद्धा गुरुकृपाच हवी ना. त्यामुळे मनाला पुन्हा पुन्हा सुस्कारून त्या मार्गावर आणलं की तेच मन आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातं. आधी जे मन ऐकत नाही ते मन नंतर इतकं ऐकायला लागतं की त्याला त्याची ओढ लागते आणि पुन्हा पुन्हा मन म्हणतं की नाही चल आपण ते करूया, जप करूया, आपण देवळात जाऊया, आपण त्या रामाचं दर्शन घेऊया. असा तो एक ओढ लागते आणि तेच आहे तो ध्यास लागायला पाहिजे, जो इंद्राला लागला होता तोच. आता पुढचा 6वा मंत्र आहे तद्ह अनम नाम तद्वनम इति उपासितव्यम. आता त्या ब्रह्माची उपासना कशी करायची? त्या ब्रह्माचं नाव आहे वनम. कधीच ऐकलं नव्हतं नाही का? तुम्हाला वनम म्हणजे अरण्य वाटतंय का, जंगल वाटतंय का? नाही, वनम हे ब्रह्माचं नाव आहे. आणि वनमचा खरा अर्थ काय तेही बघणार आहोत बरं का. आधी श्लोक बघूया आणि मग त्याचं सविस्तर बघूया. त्या ब्रह्माचं नाव आहे वनम आणि वनमचा अर्थ आहे वंदनीय, पूजनीय किंवा त्या ब्रह्माची उपासना वन म्हणून करावी. हे ज्याला उमगलं त्याच्यावर या विश्वातल्या सर्व भूतमात्र मनापासून प्रेम करतात आणि सर्वांना तो हवासा वाटतो. वनम म्हणून त्याची उपासना करा. बघा ना, ते ब्रह्म दिसत नाही आहे. दिसत नसलं तरी जे असणारं ब्रह्म आहे ते साधकांनी जाणून घ्यायचे. मग दिसतच नाही मग कशाला असं नाही आहे. दिसत नाही पण जाणवतं. ते जाणून घेण्याची जर का एखाद्या साधकांनी निश्चय केला, साधना केली, तप केला तर त्या ब्रह्माचं दर्शन घडू शकतं. त्या ब्रह्माचं नाव आहे वनम. वन ह्याचा अर्थ फार सुंदर आहे बरं का. आणि तो ताडून बघितला तर आपण ज्याला वन म्हणतो ते वन नेमकं काय आहे तेही आपल्याला निश्चितपणाने कळणार आहे. वन ह्याचा खरा अर्थ अगदी डिक्शनरीतला अर्थ आहे हवेसे वाटणारं किंवा जे सुखदायक आहे ते. हवंसं वाटणारं आणि ब्रह्मसुद्धा आम्हाला दिसलं नाही, जाणवत नाही, पण आम्हाला हवंसं वाटतं की त्याचं दर्शन घडावं असं वाटतं आम्हाला, म्हणून ते वन आहे. आणि आपण व्यवहारात जे वन म्हणतो ना, आपण काय म्हणतो? वनदेवी म्हणतो. वनातली जी देवी आहे, शक्ती जी आहे तिला वनदेवी म्हणतो. जंगलदेवी नाही म्हणत, अरण्यदेवी नाही म्हणत. पण जंगल किंवा अरण्य हे भयानक आहे आणि वन हे हवंसं आहे. वनभोजन करतो ना आपण, वनभोजनाला जातो एखाद्या बागेमध्ये, एखाद्या उपवनामध्ये भोजन. तिथे आपल्याला आल्हाददायक आहे की समोर बाजूनी चांगली फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, कारंज आहे, ते वनभोजन होतं. वन सुखदायक आहे, निसर्गच आहे पण तो सुखदायक निसर्ग आहे. आणि ब्रह्म कसं आहे? ब्रह्म हे तर साक्षात आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप असं ते ब्रह्म आहे. त्यामुळे त्याचा स्पर्श झाला तर साधकही आनंद स्वरूप होतो. वस्तुतः त्याचा स्पर्श होतोच आहे आम्हाला. वाऱ्याची झुळूक जेव्हा अंगाला स्पर्श करते तेव्हा ते ब्रह्मस्पर्श करत असतं आपल्याला. पण हे आम्हाला कळत नाही ना, हे कळत नाही. हे जाणून घ्यायला पाहिजे. खरं म्हटलं तर या जगात ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आनंददायकच आहेत
आपणच मात्र हे आपली कुंपणं घालून घेतली. हे माझं आहे, हे तुझं आहे, तिकडचं आहे ते तुझं आहे, हे माझं आहे. कुंपणं घालून घेतली आहेत आणि म्हणून ही कुंपणं आपल्याला दुःख निर्माण करतात. खरं म्हटलं तर विश्व ही त्याची लीला आहे, त्याची क्रीडा आहे. आणि आपण खेळ कशासाठी खेळतो हो? लहानपणी पुष्कळ लंगडी, कबड्डी, खो खो पुष्कळ खेळ खेळलो आहे आपण, किंवा अगदी सागरगोटे, पत्ते, कॅरम, सापशिडी, ल्युडो पुष्कळ गोष्टी खेळू. कशासाठी खेळतो आपण? आनंदासाठी ना. का कोणी दुःख मिळावं म्हणून खेळतं? नाही ना. दुःख मिळावं म्हणून कुणीच खेळत नाही. आनंद मिळण्यासाठी खेळतो. मग हे ब्रह्मानेसुद्धा त्याच्या आनंदासाठी हा सगळा पसारा मांडलेला आहे. या सृष्टीची सगळी उत्पत्ती त्याने केली आहे ती फक्त आनंदासाठीच केली आहे. त्यालाही आनंद आहे आणि आपल्यालाही आनंदच आहे. आपल्याला तो दिसत नाही, आपण शोधूया तो आनंद. त्यामुळे हे जीवनसुद्धा आपण खेळ समजून खेळूया ना. माझ्या वाट्याला आत्ता हे माझ्यावर राज्य आलं आहे आणि म्हणून मला ही दुःख भोगावी लागत आहेत. पण कधीकधी मला चांगला खेळही मिळतो. माझ्या हातात पत्त्यांचा चांगला डावसुद्धा येतो. कधीकधी सुखाचे दिवस आहेत, कधीकधी दुःखाचे दिवस आहेत. हे जीवनच आपण खेळ म्हणून समजलो तर किती मजा येईल ना, किती आनंददायक होणार आहे. म्हणून आपण हा खेळ समजायला पाहिजे किंवा हे नाटक समजायला पाहिजे. आपला रोल आपण उत्तम करायचा, बस दॅट्स ऑल. एवढं जर केलं ना तर हीच ब्रह्माची खरं तर उपासना आहे. आणि नाहीतरी जगण्यात इतका आनंद आहे. रोजचा दिवस बघा, रोजचा दिवस अगदी त्या फुलांवरचे दवबिंदू असतील, अगदी कोवळी उन्हं असतील, वाऱ्याची एखादी झुळूक असेल, उदबत्तीचा मंद सुगंध असेल, स्वयंपाकाचा एक वेगळा वास असेल, सगळ्या गोष्टीमध्ये चालण्यात आनंद आहे, बोलण्यात आनंद आहे, हसण्यात आनंद आहे, सगळ्यांवर प्रेम करण्यात. काय आनंदच आहे फक्त जगणं म्हणजे. काय जगणं आहे. त्यामुळे एवढंच कशाला, हे तरी पुष्कळ पुढच्या गोष्टी सांगितल्या. नुसतं मनसोक्त श्वास घेण्यातसुद्धा आनंद आहे. काय त्यात परमेश्वराची योजना आहे. त्यांनी श्वास घेण्यासाठी मला कुठेतरी पॉवर स्टेशनवर जाऊन हवा भरून घ्यावी लागत नाही आहे. मी जिथे जाईन तिथे हवा आहे माझ्या भोवती. ह्या केवढं वैभव आहे. नाहीतर हॉस्पिटलमध्ये एका ऑक्सिजन सिलेंडरसाठी कितीतरी हजारो रुपये मोजावे लागतात. आपल्याला हे सगळं फ्री मिळाले, सगळं विनामूल्य आहे आणि पाहिजे तेवढं आहे. तहान लागल्यावर पाणी पिण्यात, भूक लागल्यानंतर अन्न सेवन करण्यात काय आनंद आहे. या आनंदाची जाणीव ठेवूया. प्रत्येक भोजनातला प्रत्येक घास हा आनंदाने खाऊया ना. ढकलायचा नाही आहे, कसा बसा नाही आहे, टी व्ही बघत किंवा व्हिडिओ बघत, मोबाईल पाहत नाही जेवायचं. अतिशय त्या परमेश्वराचे आभार मानत, त्याला थँक्यू म्हणत एक एक घास सेवन केला. पाणी पितानासुद्धा एक एक घोट बघा. पाण्याची चव कुठल्याही पेयाला नाही आहे. H2O जी चव आहे ती तुमच्या बाकीच्या सॉफ्ट ड्रिंक्सला वगैरे अजिबात नाही आहे. काय पाणी आहे. प्रत्येक आनंद आपण उपभोगायला पाहिजे, त्याच्याकडे डोळसपणाने बघायला पाहिजे आणि त्या प्रत्येक क्षणी त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे, त्याचे आभार मानायला पाहिजे. याची कृतज्ञ जाणीव. तो देणारा कोण आहे? देणे ईश्वराचे. त्यांनी दिलं आहे हे सगळं माझ्या भोवती. एवढं सगळं आनंदाचं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं आहे. मी फक्त त्याचा उपभोग घेते. कोवळं ऊन खिडकीतनं आत येतं, काय आनंद होतो. आणि त्याचं असं सतत नित्यस्मरण जर का ठेवलं तर एक दिवशी नक्की त्याचा साक्षात्कार होणार आहे. विश्वास ठेवा, नक्की साक्षात्कार होणार आहे असं गुरुजी सांगतात शिष्यांना. आता शिष्य हे सगळं ऐकत आहेत, पण शिष्यांना काय वाटलं की हे सगळं गुरुजी जनरलच सांगतात, एक सर्वसाधारण सांगतात. म्हणून त्याच्यातला एक शिष्य होता, तो म्हणाला, अहो गुरुजी, उपनिषदम भो ब्रूही. आता उपनिषद सांगा ना. उपनिषदम भो ब्रूही, ब्रूही म्हणजे सांगा, भो म्हणजे अहो, उपनिषदम ब्रूही इति उक्त्वा तर उपनिषद. गुरुजी म्हणतात, अरे मग आत्ता काय सांगितलं एवढा वेळ, कळलं नाही का तुला? हेच उपनिषद होतं. हे जे सांगितलं ना हेच उपनिषद होतं. ब्राह्मी वावते उपनिषदम ब्रूम इति. आणि म्हणून शिष्य प्रार्थना जो करतो आहे की अहो गुरुदेव, आता ब्रह्माबद्दलचं सगळं ज्ञान, शुद्ध ज्ञान तुम्ही मला सांगा.
तेव्हा गुरु म्हणतात, अरे तुला ब्रह्माचंच तर गूढ ज्ञान मी सांगत होतो, तुला आत्तापर्यंत जे सांगितलं ती ब्रह्मविद्याच होती, नाही का कळलं तुला? पण कधी कधी आपण एखाद्या लाईट मूडमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला हे काहीतरी गूढ ज्ञान आहे हे सुद्धा कळत नाही. त्यांना म्हटलं की इंट्रोडक्टरी काहीतरी बोलत आहेत गुरुजी. उपनिषद सांगा म्हटल्यावर गुरुजी म्हणले, उपनिषद इति उक्त्वा त उपनिषद. उक्ता म्हटले बरं का, शब्द एक एक सगळंच, म्हणजे उपनिषदातला प्रत्येक शब्द आपण नीट जाणून घेऊया. एक गंमत सांगू का? आपण म्हणतो ते उपनिषद, केन उपनिषद, ते आम्ही अभ्यासलं. पण वस्तुतः उपनिषद हा शब्दच मुळे स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. ती उपनिषद असं म्हणले, ती केन उपनिषद, ती ईश उपनिषद. उपनिषद हा शब्दच मुळे स्त्रीलिंगी, दकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे उपनिषद. आणि म्हणून तर आपण भगवद्गीतेच्या शेवटी म्हणतो ना, उपनिषत्सु. उपनिषत्सु हे स्त्रीलिंगी रूप आहे. संपत्सु, विपत्सु, आपत्सु, सप्तमीचं बहुवचन आहे. त्यामुळे त्याचं, आणि असंच मला एकदा प्रश्न पडला होता बरं का. माझी स्वतःची एक वैयक्तिक गोष्ट सांगते की उपनिषदाचा जेव्हा अभ्यास करत होते 13-14 वर्षापूर्वी, तेव्हा मला वाटलं की उपनिषद स्त्रीलिंगी कसं काय, आणि त्याचं समानार्थी नाही, पण तसे शब्द कुठे मिळतील मला. मग मला एकच शब्द मिळाला, संपत. संपत म्हणजे स्त्रीलिंगी आहे, द आहे शेवटी, दचा पाय मोडला, हलंत आहे, आणि संपत हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तसा उपनिषद हा स्त्रीलिंगी आहे, आपदा हा स्त्रीलिंगी आहे. असे अजून कुठले शब्द आहेत? हे 3-4च शब्द मला माहिती होते. आणि मी म्हटलं अजून असे शब्द कुठे बरं मिळतील मला. या विचारातच मी होते, आणि या विचारात मी कुठेतरी बाहेर चालले होते, गीता धर्म मंडळात चालले होते, आणि टिळक रोडची बस मला मिळाली, आणि मी त्या बसमध्ये बसले. आणि तेवढ्यात तो कंडक्टर म्हणाला, जे कोणी उतरणारे लोक होते त्यांना म्हणाला, चला साहित्य परिषद आली, साहित्य परिषद. म्हटलं अरे, परिषद हा शब्द स्त्रीलिंगी आहे ना. एक शब्द मला मिळाला, जसं संपद आहे, आपद आहे, विपद आहे, उपनिषद आहे, तशी परिषद, ती परिषद म्हणतो ना आपण. त्यामुळे परिषद हा शब्दसुद्धा दकारांत स्त्रीलिंगी, हलंत स्त्रीलिंगी आहे. अशा गमती. आत्ता जसं म्हटलं ना आपण, ध्यास घेतला की आपल्याला मिळतंच. आता हा छोटासाच ध्यास होता की हा शब्द मला पाहिजे होता, तो लगेच मला त्या बस कंडक्टरच्या रूपाने मिळाला. अशा कधी कधी गोष्टी घडत असतात. पण हे करत असताना तो ध्यास लागायला पाहिजे. आता इथे सुद्धा उपनिषद सांगा, उपनिषद सांगा असं शिष्य म्हणत आहेत, गुरु म्हणत आहेत, अरे आत्तापर्यंत सांगितलं ना तुला, हे उपनिषदच होतं. आणि त्यामुळे आता जे तुला सांगितलं त्या प्रत्येक शब्दावर आता तू विचार करायला पाहिजे. उपनिषद म्हणजे नेमकं काय आहे? ब्रह्माच्या जवळ जाऊन किंवा गुरूंच्या जवळ जाऊन तद्रूप होणे, आणि म्हणून ते साधन पण आहे आणि ते साध्य पण आहे. लक्षात घ्या, उपनिषद किंवा ब्रह्म हे साधन पण आहे आणि साध्य पण आहे. आणि म्हणून उपनिषद उक्ता असं म्हटलेलं आहे, स्त्रीलिंगी रूप असल्यामुळे. आता पुढे काय म्हणतात बघा, अजून पुढचा 8वा मंत्र आहे, तस्यै तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा वेदा सर्वांगानी सत्यम आयतनम. त्या ब्रह्मविद्येचे 3 आधार आहेत. ब्रह्मविद्या सांगितली ना, त्या उमेनी, त्या हैमवती उमेनी इंद्राला सांगितली, आणि मग इंद्राकडनं ह्या ऋषींनी सगळी जाणून घेतली. आणि ही जी ब्रह्मविद्या आहे त्याचे आधारस्तंभ, त्याची प्रतिष्ठा, प्रतिष्ठा म्हणजे आपण म्हणतो सामाजिक प्रतिष्ठा वगैरे, प्रेस्टीज ह्या अर्थाने नाही, इथे प्रतिष्ठा म्हणजे आधारस्तंभ. या ब्रह्मविद्येचे आधारस्तंभ काय आहेत? तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, ब्रह्मविद्या प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी आधी पात्रता अंगी आणायला पाहिजे. ब्रह्मविद्या ही काही खिरापत नाही आहे, ही ज्याला त्याला देण्याची गोष्टच नाही आहे. ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी आपण आधी काहीतरी सक्षम व्हायला पाहिजे, तो अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे, आणि ती पात्रता आणण्यासाठी तप करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कुठे तप करणार? तप आपण सगळे करू शकतो. आपल्या जीवनाला एक शिस्त लावली, शरीराला सुद्धा शिस्त लावायला लागते. कुठल्या वेळेला काय काम करायचं, तर एवढं जर का तुम्ही आखून घेतलं, दिनक्रम तुमचा निश्चित असेल, आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक गोष्टी
परमेश्वराविषयी जर का केल्या, म्हणजे साधं बोलणं असेल, पण परमेश्वराविषयीचं बोलणं अधिक आणि व्यावहारिक बोलणं कमी, परमेश्वराविषयीची कार्य अधिक आणि व्यावहारिक कर्म कमी, असा जर का तो रेशो आखत गेलो तर ह्या जीवनाला एक प्रकारची शिस्त लागते, वेळ भरपूर मिळतो, टाईम मॅनेजमेंट करता येते आणि ह्यालाच खरं तर तप म्हटलेलं आहे. हे तप तर आपण करूच शकतो. हिमालयात जाऊन एका पायावर उभा राहा असं तुम्हाला कोणीही म्हटलं नाही आहे. तप म्हणजे सूक्ष्म विचार, स्थूलात्म सूक्ष्माकडे जायचे, हेही तपच आहे. आणि तप म्हणजे तापवणं, थोडे तरी क्लेश द्यायला पाहिजे. सारखाच ऐशो आराम कसा काय चालणार? सारखंच तुम्ही गादीवर पडून राहिलात नाही चालणार. थोडे क्लेश द्यायला पाहिजे, थोडं शरीराला किंचित का होईना तापवायला पाहिजे, आणि तेच तप आहे. आणि तपामध्ये मन एकाग्र होतं, स्थिर होतं, आणि त्याच्यासाठी अर्थातच इंद्रिय वश हवीत ना, इंद्रिय वश हवीत, आणि तरच आपल्याला हे करता येईल. म्हणजे इंद्रिय दमन करायला हवं. पाहिजे तेव्हा वाटेल ते तोंडात टाकायचं नाही. ठराविक ज्या काय 3 वेळा सांगितल्यात तेव्हाच अन्न सेवन करायचं. हे सगळं इंद्रियांवर दमन पाहिजे. केव्हा शरीराला सारखा आराम द्यायचा नाही, थोडे कष्ट द्यायलाच पाहिजे. तुम्ही कितीही सुस्थितीत असा, तुमच्याकडे कितीही आर्थिक समृद्धी असो, शरीराला कष्टाची सवय हवीच. स्वावलंबन तर निश्चितच हवं, आणि त्याच्यासाठी इंद्रिय दमन करायला हवं, आणि त्याच्या पलीकडे शम पण पाहिजे. इंद्रिय दमन करण्यासाठी मनावर संयम पाहिजे, तो आहे शम. शम म्हणजे मन शांत ठेवायला हवं, आणि खरंच आहे, मन शांत ठेवून कर्म करायचे. कर्म सगळी करायची ना, तुमची व्यवहारातली असो दे, ऑफिसमधली असू दे, समाजातली असू दे, घरातली असू देत, कर्म सगळीच करायची आहेत. पण कर्म करतानासुद्धा निषिद्ध कर्म आधी बाजूला करायचे आहेत, निषिद्ध कर्म टाळायचे आहेत, शास्त्रविहित कर्मच करायला पाहिजेत. निग्रह करून जर का फक्त तुम्ही शास्त्रविहित कर्म केलं तर ते कर्मच मुळी तपोरूप होतं. या शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगती. प्रत्येक कर्म, बाकी तुम्ही खरंच सांगू का, काहीही करू नका, आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल, पण प्रत्येक कर्म हे शास्त्राच्या कसोटीवर घासून पाहायला पाहिजे. शास्त्राने काय सांगितलं आहे, वेदांमध्ये काय आहे, जे आमचे आचार्य सांगत होते. आचार्याने कधी सांगितलं नाही की मी सांगतो म्हणून असं करा. वेदात काय सांगितलं आहे, श्रुती काय म्हणतात, हे सारखं त्यांनी सांगितलं. तेवढं जरी आपण आचरण केलं, स्वतःचं डोकं न लावता, स्वतःची अक्कल न वापरता आपण फक्त शास्त्रानुसार आचरण केलं तर ब्रह्मप्राप्ती निश्चित शक्य आहे, निश्चित शक्य आहे. कारण तेच तप होतं. आणि म्हणून ह्या ब्रह्मविद्येच्या 3 प्रतिष्ठा आहेत, तप, इंद्रिय दमन आणि शम. एवढं तर निश्चितच आहे. आणि मन एकाग्र झालं की सत्य त्याच्यामध्ये प्रगट होतंच. एकाग्र मनामध्ये सत्य झळकतंच, आणि शरीर आणि मनाला शिस्त लागते, आणि इथूनच तपश्चर्येला सुरुवात होते. साधा उपवास म्हणजे तरी काय, थोडी शिस्त पाहिजे ना. शरीराला, मनाला, इंद्रियाला थोडी शिस्त लावण्यासाठी उपास आहेत, व्रतवैकल्य आहेत, उपासना आहे, हे सगळं आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी तप, दम आणि कर्म या 3 पायऱ्या चढून जायला लागतात. आणि त्या 3 पायऱ्या चढून जाता जाताच तो सत्याचा कळस दिसायला लागतो. सत्याचं ज्ञान प्राप्त होतं, तो कळस दिसायला लागतं. सत्य म्हणजे जे सदा सर्वदा निरंतर असतं तेच, ते सत्य. म्हणजे सत्याच्या पलीकडे काय आहे माहिती आहे तुम्हाला? आता ऋत आहे. ऋत जे कधीही बदलत नाही. सत्य बदलू शकतं, सत्य हे सापेक्ष असतं, पण ऋत हे कधीही बदलत नाही, असं जे आहेत. आणि मग आता ह्या मार्गाने कसं जायचं? तुम्ही म्हणताय शास्त्राचरण करा, शास्त्रानुसार वर्तन करा, पण आम्ही कुठली पुस्तकं धुंडाळायची नाही अहो. वेद आणि वेदांग एवढं जरी आहे ते आपल्याला बरोबर मार्गदर्शन करतात. बरं, तेही तुम्हाला माहिती नाही आहे का, वेदांग काय, त्याचीही पुस्तकं नाही आहेत का? आपल्या वडीलधाऱ्यांनी, आपल्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलं आहे तेवढंच करायचे. साध्या साध्या गोष्टी आपण पाळूया. भोजन करताना एका जागी स्थिर बसून 15-20 मिनटं शांतपणाने फक्त भोजनाचा विचार करत
कृतज्ञतेने त्या परमेश्वराचं नामस्मरण करत जर का भोजन केलं तर त्या भोजनाने पुष्टी तर लागतेच, पण बुद्धी कुशाग्र होते, धृती वाढते, अशा अनेक गोष्टी. त्यामुळे भोजन करताना कसं करायचं आहे किंवा स्वयंपाक करताना कसा शुचिर्भूत होऊन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण फॉलो केल्या तर वेगळं काही अभ्यास करायची गरजच नाही आहे. बघा आता ह्या म्हणजे सत्याचा कळस दिसू लागतो आणि सत्य हे असतेच, सत्याच्या पलीकडे वृत्त आहे आणि तिथे जाण्यासाठी वेद आणि वेदांग आपल्याला मार्गदर्शन करतात. वेदांत आणि वेदाच्या अंगामध्ये सत्य वास करते आणि त्याच्यामध्ये वारंवार सांगितलं असतं, हा देह माझा नाही, हा देह माझा नाही, मला ज्या शक्ती लाभल्या त्या माझ्या नाहीत, परब्रह्मानी मला ते वापरायला दिलं शरीर. आपण भाड्याने जागा देतो ना, आपला एखादा फ्लॅट असेल, काही वास्तू असेल, तर आपण काही वर्षाच्या कराराने देतो, 3 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 99 वर्षाच्या कराराने जागा. तसं हे शरीर आपल्याला कराराने मिळालेलं आहे. करार काय आहे की ते तू हे वापर, या शरीराच्या माध्यमातून हे सगळे भोग घे, पण प्रयत्न कुठला असला पाहिजे, कुठे जायचे, पोचायचे कुठे, सत्यदर्शनाकडे जायचे. सद्दर्शने आपण मागच्या भागात पाहिलं होतं. तत्ते पूषण अपावृणू सत्यधर्माय दृष्टये, आठवतं आहे ना तुम्हाला, ईशवास्यमध्ये पाहिलं होतं. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या अपिहितं मुखम तत्ते पूषण अपावृणू, ते दूर कर कशासाठी, सत्यधर्माय दृष्टये. आम्हाला सत्याचं दर्शन घडायला पाहिजे. आणि म्हणून तर मग हे जे दिलं आहे ना त्यांनी, हे फक्त सत्यधर्माचं पालन करण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला भोग घ्यायची अनुमती आहे, सीमित प्रमाणात मर्यादित भोग घ्यायची अनुमती आहे. पण एक करार केला आहे की तू काय कर, हे जन्म मिळाला आहे ना, मनुष्य देह मिळाला आहे, त्याचा सदुपयोग करून घे. या देहाला डाग पाडू नकोस. आपण किती डाग पाडून ठेवलेत ना. हा देह निर्मल आहे, कोरा करकरीत आम्हाला देह मिळाला होता. जन्माला आलो तेव्हा त्याच्यावर किती उपाधी चिकटवून घेतल्यात मी अशीन, मी तशीन, मी हान, मी तोन, अधिकाराच्या, श्रीमंतीच्या, विद्वत्तेच्या, प्रतिष्ठेच्या किती उपाधी आम्ही उगीचच अडकवून घेतलेत. खरं तर हे कोरं करकरीत वस्त्र आम्हाला दिलं होतं. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल हे माया जाल. कोरी चुनरी दिली होती आम्हाला, कोरी एकदम निर्मळ. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल हे माया जाळ. ह्या माया जाळाचे किती मळ आम्ही लावून घेतलेत. वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. इथे राहते मी सासरी, कशी बशीच राहते आहे, मला जायचं आहे माहेरी. कुठे, बाबुल का घर, तिथे जायचं आहे. आणि खरंच या लागा चुनरी में दाग, छिपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, इतके डाग लागून घेतलेत मी या मायेनी. मला नको आहे, मला ही कोरी चुनरी पाहिजे होती, पण तिथे नाही मला ते सांभाळता आलं. पण आता तरी याच्या पुढे तरी आपल्याला या उपाधिरहित अवस्थेमध्ये, अहंकाररहित अवस्थेमध्ये, तपस्साधनेमध्ये उत्तम सत्कर्म करत आपल्याला जर का तिथपर्यंत पोचता आलं तर पोचायचे. निश्चितपणाने आपल्याला तिथे पोचायचं असेल तर आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि कधीपासनं, पुढच्या वर्षी नाही, आत्ता लगेच आजपासूनच. कसे प्रयत्न करायचे, यो वा शेवटचा मंत्र आहे, 9वा मंत्र आहे. यो वा एताम एव वेदा अपहृत्य पाप्मानम आमन्ते स्वर्गे लोके जेये प्रतितिष्ठती असं म्हटलेलं आहे शेवटचा मंत्र. आता काय म्हणलं, यो वा एताम एवम, यो म्हणजे जो, एताम एवम, ह्या ब्रह्मविद्येला जो जाणून घेतो, अशा प्रकारे जो जाणून घेतो तो काय करतो, आपल्या सगळ्या पापांचा निराश करून त्या अविनाशी सर्वश्रेष्ठ अशा परमधामामध्ये तो प्रतिष्ठित होतो, स्थिर होतो, निश्चितपणाने प्रतिष्ठित होतो. आणि म्हणून 2दा शब्द वापरला आहे. आणि ही समाप्ती सूचक
काय म्हणतात, द्विरुक्ती आहे. प्रतितिष्ठती असं दोनदा आलं आहे. याच्यावरनं ओळखायचं की आता उपनिषद संपलं, याचा अखेरचा मंत्र आहे. आता बघूया याचा अर्थ. साधारणतः कळलं आपल्याला. जो या वेदविद्येला उत्तम प्रकाराने जाणतो, चांगल्या रीतीने जाणतो. आता आपणही अभ्यासच करतो आहे की नाही, आपल्यालाही कळलं आहे की अजून फक्त शब्दांनी कळलं आहे, अजून प्रत्यक्ष कळलं नाही ना तुम्हाला ना मला, काहीच अजून कळलं नाही आहे. पण जो चांगल्या प्रकाराने जाणतो, अनुभवतो, त्यालाच हा लाभ होतो. त्याची सर्व प्रकारची पापं नष्ट होतात. तो अनंत अशा श्रेष्ठ लोकामध्ये निश्चितपणाने स्थिर होतो. पण हे एक आपल्याला आश्वासन आहे, एक भगवंतांचं अभिवचन आहे की निश्चितपणाने हे जर का तत्वतः जाणलं, यथार्थपणाने जाणलं, तर त्याला निश्चितपणाने उच्च लोक प्राप्त होतो, ऊर्ध्व गती प्राप्त होते असं म्हटलं आहे. म्हणजे हेही आपल्याला एक आश्वासन मिळालेलं आहे की प्रयत्न केला तर अशक्य काहीच नाही. अजून आम्ही पोचलो नाही, पण पोचणारच नाही का? हो, पोचू ना, निश्चित पोचू. जर का आम्ही ह्या दृष्टीने, आणि त्याच्यासाठी फार कष्ट लागत नाहीत, प्रयत्न करावेच लागतात अर्थात. आणि परमात्मा प्राप्तीसाठी किती वेळ लागतो? एक क्षण, एक क्षण. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. एका क्षणात मुक्ती मिळणार आहे, पण मात्र पात्रता आधी अंगी बाणवण्यासाठी मात्र प्रयत्न करायला पाहिजेत, हो की नाही? आता बघा, हे आधी मग इथे सुरुवात कुठनं करायची? ज्या शक्ती मला मिळालेल्या आहेत, परमेश्वरांनी दिल्या आहेत, त्याचा मी प्रसाद म्हणून स्वीकार करायला हवा. कुणाला काय, प्रत्येकाला कला दिली आहे, विद्या दिली आहे, बुद्धी दिली आहे, सौंदर्य दिलं आहे, विद्वत्ता दिली आहे, संपन्नता दिली आहे, काही कितीतरी गोष्टी प्रत्येकाला काहीतरी दिलंच आहे त्याने. पण हे दिलं आहे, त्यांनी दिलं आहे हे लक्षात ठेवायचं. मला वाटतं की मीच डेव्हलप केलं, काय माझे वक्तृत्व कला आहे असं वाटतंय मला. नाही आहे, दिलं आहे, त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आणि ही जर का बुद्धी दिली असेल, तीसुद्धा त्यांनीच दिलेली आहे. त्यामुळे त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा आहे. ती करण्याची शक्ती त्याचीच आहे, ते कौशल्य त्याचंच आहे, ती विद्या, ती बुद्धी, ती धृती, तू जे काही स्वतःचं समजतेस ना, ते सगळं त्याचंच आहे. तो जगन्नियता आहे. मी फक्त निमित्त आहे, मी फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, मला फक्त साधन मूल्य आहे, मला अल्टिमेट नाही आहे, काही व्हॅल्यूच नाही आहे मला. मी फक्त उपकरण आहे. आणि मिळालेल्या शक्तींचा उपयोग कशासाठी करायचा आहे? त्याचा शोध घेण्यासाठी. जे दिलं आहे ना, ते उगीच पैसा मिळवण्यासाठी नाही दिलेलं, किंवा सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दिलं नाही आहे. जे दिलं आहे त्याच्यातनं त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि जीवन कसं जगायचं आहे? तर त्यागाधिष्ठित जीवन जगायचं आहे. सारखंच हावरटपणाने मलाच नाही म्हणायचं. सगळीकडे त्याग पाहिजे. पहिल्यांदा तू यायला पाहिजे. आपण मीचं पालुपत सारखं चालू असतं. मला असं आवडतं, माझं असं आहे, माझं तसं आहे. पहिल्यांदा तू यायला पाहिजे. आणि तू केव्हा येईल? जेव्हा त्यागमय जीवन होईल. तेन त्यक्तेन भुंजीथाः. किंवा आपण हे सुद्धा मागे पाहिलं होतं, जीवन यावत आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम् इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्यताम्. मग जीवन जर का खरंच उपनिषदाप्रमाणे जगायचं झालं तर सारखा त्याग करायला पाहिजे. आणि त्याग म्हणजे तुम्ही अगदी काय सिनेमात दाखवलेली त्यागमूर्ती, सोशिक एखादी नायिका असते तसं नाही मी म्हणत आहे. अगदी हसत खेळतसुद्धा त्याग करता येतो. अगदी साधी उदाहरणं. त्याग म्हणजे तुम्ही अगदी उपाशी राहा आणि दुसऱ्यांना द्या असं नाहीच म्हटलेलं. साधं तुम्ही एखाद्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बसला आहे, बरीच मोठी गर्दी आहे, आणि एखादी लेकरूबाळी बाई आहे आणि तिचं बाळ रडतं आहे, तर तुमचा जरी आधी नंबर असेल तर तिला म्हणावं ना की जा बाई, तुम्ही जा, मला थोडं थांबलं तरी चालेल, थोडे 10 मिनटं मला उशीर झाला तरी मला चालणार आहे. हा सुद्धा त्यागच आहे. हा काही याच्यासाठी फार मोठं सॅक्रिफाईस नाही करावं लागत. कुठेही, अगदी बँकेत असू दे, कुठेही लाईन असेल आणि जरा तुम्ही दुसऱ्यांची गरज ओळखून त्यांना पुढे जाण्याची संधी दिली, तोही छोटासा, आणि तो तिथे रुजू होतो बरं का, परमेश्वर दरबारी तो रुजू होतो. त्यामुळे असे छोटे मोठे त्याग कुटुंबात तर आपण करतोच, पण समाजात सुद्धा करायला शिकूया ना.
मुळे दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवता आला तर काय पाहिजे ह्याच्यापेक्षा. मग मी कशाला करू, त्यांनी माझ्यासाठी काय केलं, असं काही विचारायचंच नाही. तू शहाणी आहेस ना, तू कर, असंच आपण आपल्या स्वतःला सांगत राहायचं आहे. त्यामुळे प्रत्येक जीवनच हे त्यागाधिष्ठित पाहिजे, म्हणजेच ते कसं होईल, ते यज्ञस्वरूप होईल. मी माझे हे सहज जात असे, तू नि तुझे हे स्फुरण होत असे. कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. करणारा करवणारा कोण आहे, तोच आहे, मी नाही. मी ज्याला मी समजते तो मी नाही, मी काहीही करत नाही. असं खरंच जीवन जगता आलं, असं त्यागाधिष्ठित जीवन जगता आलं, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवायचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन आनंदी होणार आहे. आणि मग सगळे लेप गळून पडतील. आम्ही लेप फार लावून ठेवलेले आहेत. अहंतेचा लेप तर सगळ्यात कठीण असा आहे. जोपर्यंत मी करता आहे तोपर्यंत पाप पुण्याचे लेप मला लागणारच आहे. बघा ना, मग ही किती युक्तीच चांगली. योग कर्मसु कौशलम. कर्म तर करायचे, पण कर्माचं लेप लागता कामा नाही. मग एवढंच करायचं, कर्तृत्व टाकून द्यायचे, कर्तृत्वाचा अभिमान टाकायचा आहे. आणि मग कर्तृत्वाभिमान गेला की भोक्तृत्वाभिमानसुद्धा जातो. कृष्णच करता कृष्ण करविता. खरंच आहे, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणसी तेणे यश कीर्ती प्रताप. सगळं मिळणार आहे तुला, फक्त तू काय म्हण, राम करताय. राम म्हण, कृष्ण म्हण, विठ्ठल म्हण, दत्त म्हण, काही म्हण, पण मी करता नाही. हे सगळं जे दिलं आहे ते त्यांनी दिलं आहे. आमचे योगी अरविंदसुद्धा त्यांनी पत्नीला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे, जे काही मला, अर्थातच ते संपन्न कुटुंबातले होते, वडील डॉक्टर होते, दिसायला अतिशय देखणे होते, बुद्धिमान होते, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होतं. म्हणजे वृत्तीचं गांभीर्य होतं, वाणीचं माधुर्य होतं, रूपाचं सौंदर्य होतं, सगळं मनाचं औदार्य होतं, सगळं होतं. पण त्यांनी पत्नीला लिहिलं आहे पत्रामध्ये की हे सगळं जे आहे ना ते माझं नाही आहे, हे ईश्वराने मला दिलेलं आहे आणि ते ईश्वराच्या कार्यामध्येच खर्च व्हायला पाहिजे. ही व्यापक, ही उदात्त भावना आपल्याला जागवता येणारच नाही का. आम्ही असू सामान्य, आम्ही सामान्यच आहोत, पण हे नाही का आपल्याला करता येणार, तर निश्चित करता येईल. आणि माझं कर्तृत्व सोडून दिलं, करणारा तो आहे, करता तो आहे मानला, की हे कुठलेही लेप मला लागणार नाही. कारण पापाच्या भाराने आपल्याला अधोगतीला जावं लागतं आणि पुण्यामुळे ऊर्ध्वगतीला जावं लागतं. त्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे दोन्ही मला नको आहे. ना पाप नको आहे, ना पुण्य नको आहे, काहीही नको आहे. माझं हे सगळं ह्या जन्मीचं इथेच फिटून जाऊ देत, असं म्हटलेलं आहे. आणि हे लेप लागू न देणं हेच खरं तर या मानवी जीवनाचं ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे किंवा अंतिम गंतव्यस्थान आहे असं म्हणता येईल. आणि हाच या उपनिषदाचा सारांश म्हणता येईल. या केन उपनिषदाची कथा मात्र तुम्ही निश्चित लक्षात ठेवा आणि या कथेच्या माध्यमातून आपल्याला केन उपनिषदाचं सार लक्षात राहील असं मला तरी वाटते. त्यामुळे मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे वही केली असेल तर अगदी एक छोट्या 5-7 ओळीमध्ये ही कथा जरी लिहिलीत तरी तुम्हाला केन उपनिषद म्हटल्यावर ही कथा आठवेल आणि कथा आठवली की त्याचं सगळं सार आठवेल. अहंकार नाश व्हायला पाहिजे आणि तळमळ लागायला पाहिजे. या 2 गोष्टी असेल तर ब्रह्मप्राप्ती अजिबात दूर नाही आहे असं निश्चित खात्रीने मी म्हणू शकते. आता शेवटचे 2च मंत्र म्हणूया आणि इथेच थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः.